कुठे बी काही बी भाषा आमचे मत आमचे मत आमचे मत मूलभूत सुविधांसाठी मूलभूत सुविधांसाठी अकोला महानगरपालिका निवडणूक 2025-26 ची आता रणधुमाळी सुरू झाली असतानाच आजपासून प्रचाराला वेग देखील आलाय आणि त्यामध्येच अकोला महानगरपालिका जे क्षेत्रामध्ये हद्दवाढ करण्यात आली होती त्या क्षेत्रातील नागरिकांनीच आज मतदानावर बहिष्कार टाकलाय। काय आहे नेमकं हे प्रकरण याच्यासाठी जाणून घेण्यासाठी आपल्या इथे आपल्यासोबत काही नागरिक उपस्थित आहे। कोणता प्रभाग क्रमांक आहे? हा प्रभाग क्रमांक 14 आहे। किती प्रभागांची हद्दवाढ करण्यात आली होती महानगरपालिका क्षेत्रामध्ये? जवळपास 22-23 गावांची समाविष्ट करण्यात आली होती महानगरपालिकेमध्ये आणि जेव्हापासून आम्ही महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालो तेव्हापासून कुठल्याच प्रकारचा विकास आमच्या या बहुजन नगरमध्ये झालेला नाही। त्याच्यामुळे आम्ही 1972-73 पासून या ठिकाणी राहतो, या ठिकाणी वास्तव्य करतो आणि तेव्हापासून ग्रामपंचायत असताना थोडा बहुत काय जो विकास व्हायचा असेल तो झाला, अल्पसा विकास झाला, परंतु जसा आम्ही महापालिकेमध्ये गेलो तर आमचा कुठल्याच प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला नाही। आपण जे आता दृश्य दाखवलेत आपल्या कॅमेरामॅनने टिपलेत तर आपल्याला म्हणजे काय अवस्था आहे आमची हे आपल्याला दिसलीच असेल। मतदानावर बहिष्कार टाकलाय, काय सांगाल? मतदानावर बहिष्कार टाकलाय, नेमकं काय प्रकरण आहे? आमचं प्रकरण एवढंच आहे की आम्ही म्हणजे 73-72 पासून इथं राहून राहिलो नागरिक आणि सगळे म्हणजे नोकरी पाण्याला कोण नाही, सगळे असे मजुरी करून राहणारे लोक आहेत आणि इतक्या सालापासून आमच्या नगराची कोणतीच सुविधा झाली नाही। रोड नाही, नाल्या नाही, नळाचं पाणी नाही, घरकुलं नाहीत आम्हाला आणि आमचे लेकर शाळेत जातात तर पावसाळ्यात एवढं त्रास होते आम्हाला की आमच्या लेकराला शाळेत जाताना आम्हाला म्हटलं असे उचलून लेकर रोडवर सोडून द्यावं लागत, पण तरी म्हटलं आम्हाला असं जाता येत नाही ना, येता येत नाही, एवढी गंदगी आहे आमच्या इकडे। पण तरी आम्ही सगळ्या जवळ जाऊन पाहिलं, सगळे प्रयत्न केले, पहिलं निवेदन दिलं, दुसरं निवेदन दिलं, आता शेवटी आम्ही हाच निर्णय घेतला की कोणच मतदान करायचं नाही आणि मतदानावर बहिष्कार करायचा। कारण की तसं आम्ही किडेमाकडासारखं जगून राहिलो, असं किडेमाकडासारखं जगून राहिलो, मग आमचा मतदान देऊन फायदा काय? मग आमचा आम्ही मतदान करून राहिलो इतक्या वर्षापासून तर काही फायदाच नाही ना। म्हणून आम्ही हा सगळ्यांना नगरानं आमच्या बहुजन नगरानं एक निर्णय घेतला आणि सगळेजण सामूहिक निर्णय आहे हा कोणता वैयक्तिक निर्णय नाही आहे, सामूहिक निर्णय आहे की मतदानावर बहिष्कार बस। हद्दवाढ होऊन किती वर्ष झाली? 10-12 वर्ष झाले। 9 वर्ष। नेमक्या काय समस्या आहे तुमच्या? बस रास्ते, दूसरा समझ लो नल, और हमारे को अभी लगो कि ना घरकुल है ना हमारा कोई चीज में नाम आता ना कुछ है। और दूसरी बात ये कि हमारे को रोड भी नहीं है। हमारे शादी को पूरे 19 साल हो गए और 35 साल के हम हो गए, हम यही छोटे से बड़े हुए, पर आज लगू के भी हमारे ऐसे कोई कार्यकर्ता नहीं होगा कि जो हमारे घर लगू के आया नहीं होगा। सिर्फ कब लगू के आते वो हमारे मुंह के सामने जब लगू की उनकी जरूरत है। चॉकलेट हमारे को जब भी लगू के मिलते जब लगू की उनकी जरूरत रहती, जब उनकी जरूरत खत्म हो जाती वो लोग भी किधर गुम हो जाते तो नजर नहीं आते। नेमका कोणत्या सुविधा पाहिजे होत्या तुम्हाला? नेमका हमको रोड होना और नल होना, और दूसरी बात कि हमारे को लाइन के खंबे होना और नालियां होना, क्योंकि ये चीजें है नहीं। काय समस्या आहे दादा आणि तुम्हाला कोणत्या महत्त्वाच्या सुविधा पाहिजे? आम्हाला महत्त्वाच्या सुविधा पाहिजेत। आम्हाला पहिले रोड पाहिजे आणि अंडरग्राउंड मध्ये नाल्या पाहिजे। नळाचं तरी नंतर भेटलं चालते, पण आम्हाला ह्या दोन गोष्टी पहिले म्हणजे अर्जंट पाहिजेत की रोड आणि नाल्या अंडरग्राउंड पाहिजेत। हे यानं नाल्या केल्या का नाही, हे इतभर नाल्या येतात त्यातून नाही पाणी जात न वाहत, सर्व आपसात लोकांची भांडणं होतात शेजाऱ्याची। नळ किती दिवसातून येते? नळ नाहीच आहे आमच्या इकडं, आम्ही 2-3 बोर आहेत त्याचं बी पाणी कडू लागते, पण आम्ही तसंच भागून म्हणजे सर्व आमच्या एरियात किडनी स्टोनचा नंबर 1 ची बिमारी आहे। त्या हापशेच्या पाण्यात पिऊ सर्व लोकांना किडनी स्टोन झाला। काय वाटतं मग महानगरपालिका बरी होती की आधी तुम्ही ग्रामपंचायत होती ते बरी होती? आम्हाला ग्रामपंचायत मध्ये थोडीफार सुविधा मिळाली, पण जेव्हापासून महानगरपालिका झाली तेव्हापासून महानगरपालिकेवाले म्हणतात की आम्ही तुमच्या भरोश्यावर काही निवडून येत नाही आणि बस दरवर्षी मतं घेतात, गौतम बुद्धाच्या भगवान बुद्धाच्या कोणाच्या शब्दा घालतात, फक्त मतं घेतात आणि नंतर विचारायला तयार नाहीत। 5 वर्ष कोणी येऊन बी पाहत नाही।
महानगरपालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी होती असा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे. कर वसुली तर केली जाते, मात्र सुविधांचा वणवा असल्याची ओरड नागरिकांमधून येत आहे. प्रियंका जाधव, नवराष्ट्र, अकोला. आमच्या चला समोर कसं घेऊन गेला नाही दिसलं पाहिजे लोकांना पाहिजे ग्रामपंचायत आणि आमची महानगरपालिका येऊ दे ना रस्त्यावर. थांबा 2 मिनिटं थांबा अरे, तो आला पाहिजे त्या रस्त्याला. या अवस्थावर जागा भरपूर आहे, पण तिकडे आपण जायचं तिकडे पाणी चाललं ना आपलं. तिकडे जायचं आपलं पाणी तिकडे चाललं नाही. आता हा मदरसा आहे, मदरसाच्या बा ज्या मदरसा आजूबाजून बा किती घाण आहे. लहान लेकर दाखवा लागेल तिकडला झेंडा तिकडला झेंडा दाखवा लागेल ना आपल्याला. दाखवून द्या ना पुरत घेतला बाजूला इधर लेके जाते ना पहले हमारे घर के पास में